तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्रजी, आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे, प्रशांत कोरटकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणारा हा कोरटकर, त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। हॅलो, हा जितेंद्रजी, उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे। हा कोरटकर, हा सोलापूरकर हे काय सरकारचे जावई आहेत काय? त्यांची हिंमत कशी एवढी महाराजांबद्दल बोलायची, शंभूराजेंबद्दल बोलायची, एवढी हिंमत होते कशी, हा मूळ प्रश्न आहे। आणि त्यामुळे त्याला अटक झाली हे तर फार काही या सरकारचं कौतुक करण्यासारखं नाही आहे। खरं वास्तविक पहिल्यांदाच अटक व्हायला पाहिजे होती, पण त्याला यांनी वेळ दिला कोर्टात जाण्यासाठी, जामीन मिळवण्यासाठी, आणि आता जामीन बिमीन काहीच मिळत नाही म्हणून तो पळून गेला। आणि पळून गेल्यानंतर आता त्याला अटक करतात, म्हणजे या सरकारच्या बेशरमपणाची मर्यादा झाली आहे। बरोबर। मात्र जितेंद्रजी, ज्यावेळेस हे प्रकरण समोर आलेलं होतं, इंद्रजित सावंतांनी ती ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर टाकलेली होती, त्यावेळी कोरटकरने स्वतःहून पुढे येत माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली होती। त्यानंतर तो आवाज आपला नाही असा दावा त्याने केलेला होता। हे सगळं सुरू असताना तो माध्यमांसमोर येतो, मात्र तो नंतर जातो आणि पोलिसांना तब्बल महिनाभर तो सापडत नाही। आज अखेर त्याला अटक झालेली असली तरी महिनाभर तो कुठे होता, त्याने अनेक पुरावे नष्ट केल्याचं देखील बोललं गेलं। हे सरकारचे जावई येतो, राजश्रय असल्याशिवाय कोण एवढी मुजोरी करतं का हो? हे सगळे या सरकार यांना चढवून ठेवतंय, ही सगळी मुजोरी सरकारची आहे। हे मुजोर सरकार ते सांगतंय ना, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही बहुमताच्या जोरावर राज्य करतो आहोत। मग करा, शिवाजी महाराजांचा अपमान करा, संभाजी महाराजांचा अपमान करा, ताराराणीचा अपमान करा, करा करा करा। आणि मग कोरटकर आणि सोलापूरकरची नाजायज पैजास बरोबर आहे। जितेंद्र आव्हाडजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? येतोय। हा, एक महत्वाचा मुद्दा, कोरटकरला अटक झालेली असली तरी गेल्या काही काळामध्ये महापुरुषांबद्दल काहीही बोलण्याची जी काही स्पर्धा सुरू आहे, कोणीही उठतं महापुरुषांबद्दल काहीही सरकार बोलतं। चालून घेत आहे सगळं, या सरकारला काहीच वाटत नाहीये। सोलापूरकर महाराजांविषयी उलट सुलट बोलतो, महाराजांच्या शौर्याच्या वरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो, ती काहीतरी समिती बनते, त्याच्या तिसऱ्या नंबरवर सोलापूरकरचं नाव असतं। या सरकारची पाठ ठोपटावी तेवढे कमीच आहे।